रक्षाबंधनाच्या ओवाळणीतील उत्पन्न कर्मचाऱ्यांना देण्याची मागणी. ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या थकीत महागाई भत्ता तब्बल 1,000 कोटींवर पोहोचला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा एकूण 1,000 कोटी रुपयांचा महागाई भत्त्याचा फरक अजूनही थकीत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी सरकारकडे मागणी केली की रक्षाबंधनाच्या कालावधीत एसटीला मिळालेली विक्रमी ओवाळणी उत्पन्नातील काही हिस्सा कर्मचाऱ्यांच्या थकीत महागाई भत्त्यासाठी द्यावा. यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे विदर्भातील बैठक घेण्यात आली आहे. यावेळी बर्गे यांनी सांगितले, एसटी ही अत्यावश्यक सेवा आहे. कर्मचारी कोणत्याही सण, संकट किंवा अडचणीत सातत्याने सेवा देतात. रक्षाबंधनाच्या काळात प्रवाशांच्या सुरक्षितपणे गतव्यवस्थानी पोहोचवण्याचे काम कर्मचारी करतात. त्यामुळे त्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात तब्बल 137.37 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. म्हणूनच या कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता भागवण्यासाठी या उत्पन्नाचा वापर व्हावा. महागाई भत्ता थकीत रकमेचा तपशील आहे. एप्रिल 2016 ते मार्च 2020 165 कोटी रुपये थकीत. एप्रिल 2020 ते मार्च 2024 660 कोटी रुपये थकीत. जानेवारी 2024 ते जून 2024 54 कोटी रुपये थकीत. जुलै 2024 ते एप्रिल 2025 200 कोटी रुपये थकीत. यामुळे थकीत रक्कम पोहोचली आहे तब्बल 1,079 कोटी रुपयांपर्यंत. एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवेमुळेच महामंडळाला विक्रमी उत्पन्न मिळाले. आता त्यांचा हक्काचा थकीत महागाई भत्ता देणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि तो तातडीने द्यावा अशी मागणी जोरदार होत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.